नमस्कार मित्रांनो, मी सचिन खानेकर आणि तुम्ही पाहत आहात सच इन लाईव्ह. आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्राच्या राजकारणातील एका अत्यंत हॉट टॉपिकबद्दल. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे गेल्या काही आठवड्यांपासून त्यांचं नाव सतत बातम्यांमध्ये झळकतंय. कधी मुख्यमंत्री पदाच्या चर्चेमुळे तर कधी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून झालेल्या वादामुळे. आजच्या या स्पेशल एपिसोडमध्ये आपण या संपूर्ण घडामोडीचा सविस्तर आढावा घेणार आहोत. कोणतेही अप्रमाणित दावे सत्य म्हणून न मांडता फक्त तथ्य आणि विविध बाजू तुमच्यासमोर मांडणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी आपण एक महत्त्वाचा मुद्दा डिस्कस करणार आहोत. सर्वप्रथम जाणून घेऊया चंद्रशेखर बावनकुळे कोण आहेत आणि त्यांचा राजकीय प्रवास कसा राहिला ते. भारतीय जनता पक्षाचे नागपूरमधील एक प्रभावी आणि दीर्घकाळ सक्रिय नेते चंद्रशेखर बावनकुळे विदर्भातील ओबीसी राजकारणातील एक महत्त्वाचा चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी यापूर्वी भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळलेली आहे. म्हणजे पक्ष संघटनेचं काम त्यांना नवीन नाही. सध्या ते राज्याचे महसूल मंत्री म्हणून काम पाहत आहेत आणि फडणवीस सरकारमधील एक महत्त्वाचा चेहरा मानले जातात. त्यांची कार्यशैली, प्रशासकीय अनुभव आणि पक्षांतर्गत संघटनात्मक पकड यामुळे भाजपमध्ये त्यांचं वजन कायम राहिलेलं असतं. विदर्भासारख्या मोठ्या भौगोलिक आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या प्रदेशात त्यांचा प्रभाव लक्षणीय आहे. आता मूळ मुद्द्याकडे वळूया. मुख्यमंत्री पदाची चर्चा नेमकी सुरू कशी झाली? गेल्या काही दिवसात अशा बातम्या येत आहेत की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. काहींच्या मते अर्थमंत्रीपदासारखी महत्त्वाची भूमिका. या शक्यतेवर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक विधान केलं. जर फडणवीस दिल्लीत गेले तर चंद्रशेखर बावनकुळे राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकतात, असा दावा त्यांनी केला. राऊत यांनी असंही म्हटलं की एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होण्याची शक्यता कमी आहे. हे लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हा दावा विरोधी पक्षाच्या नेत्याने केलेला आहे. भाजपकडून याला कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. यावर प्रतिक्रिया देताना खुद्द बावनकुळे यांनी स्वतः भाष्य केलं, पण कोणताही ठाम निर्णय जाहीर केला नाही. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील नेत्यांनी हा दावा फेटाळलाही आहे. म्हणजे स्पष्टपणे सांगायचं झालं तर सध्या तरी हे केवळ राजकीय वर्तुळातील अंदाज आणि तर्कवितर्क आहेत, अधिकृत घोषणा नाही. आणि राजकारणात असे अंदाज नेहमीच येत जात असतात, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मग प्रश्न असा येतो, इतक्या मोठ्या स्पर्धेत बावनकुळेंचं नाव या चर्चेत का येतंय? यामागे काही ठोस राजकीय कारणं दिसतात. पहिलं कारण, विदर्भातील प्रभाव. विदर्भ हा महाराष्ट्राच्या राजकारणातील एक निर्णायक प्रदेश आहे आणि बावनकुळे तिथले एक बलाढ्य नेते मानले जातात. दुसरं कारण, ओबीसी राजकारणातील स्थान. महाराष्ट्रात ओबीसी मतांचं समीकरण अत्यंत महत्त्वाचं असतं. विशेषतः मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर हे समीकरण अधिकच संवेदनशील झालं आहे. बावनकुळे हे ओबीसी नेतृत्व म्हणून ओळखले जातात. तिसरं कारण, पक्षांतर्गत संघटनात्मक अनुभव. प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी आधीच मोठी जबाबदारी सांभाळलेली आहे. त्यामुळे प्रशासकीय आणि संघटनात्मक अनुभवाच्या दृष्टीने त्यांचं नाव पुढे येतं. चौथं कारण, दिल्लीतील नेतृत्वाशी असलेले संबंध. पक्षांतर्गत सूत्रानुसार बावनकुळे यांचे केंद्रीय नेतृत्वाशी चांगले संबंध असल्याचं मानलं जातं, जे अशा मोठ्या निर्णयांमध्ये महत्त्वाचं ठरतं. आता वळूया एका वेगळ्याच पण तितक्याच महत्त्वाच्या घडामोडीकडे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अलीकडेच बावनकुळे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मराठा समाजाचे कुणबी जात प्रमाणपत्र रद्द होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत जरांगे यांनी बावनकुळेंवर थेट निशाणा साधला. स्लो पॉयझन सुरू आहे, असे शब्दही त्यांनी वापरले आणि बावनकुळे यांच्याच कार्यालयातून एक पत्र आपल्या हाती लागल्याचा दावाही त्यांनी केला. यावर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की माझी नार्को टेस्ट करता येईल, माझी त्यासाठी परवानगी आहे. जात पडताळणी समिती ही अर्थ न्यायिक संस्था असल्याने मंत्री म्हणून त्यात हस्तक्षेप करणं शक्य नाही.
असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. काही प्रसंगी बावनकुळे यांनी जरांगे यांच्या वैयक्तिक आरोपांवर भाष्य करणं टाळलं आणि त्यांना प्रत्युत्तर द्यायचं नाही असं स्पष्ट केलं. महत्त्वाचं म्हणजे जरांगे यांनी केवळ बावनकुळेंवरच नाही तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही डबल गेम केल्याचा आरोप केला आहे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरही टीका केली आहे. म्हणजे त्यांची टीका एकाच नेत्यापुरती मर्यादित नाही, ती अनेक नेत्यांवर आहे. मित्रांनो, याच पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात एक चर्चा ऐकायला मिळते, जी आमच्यापर्यंत काही सूत्रांमार्फत पोचली आहे. काहींच्या मते जरांगे यांनी आधी शिंदेंवर टीका केली आणि नंतर बावनकुळेंना लक्ष केलं. यामागे एक रणनीती असू शकते असा तर्क मांडला जातोय, जेणेकरून शिंदे यांच्यावर थेट संशय येऊ नये. पण इथे मी अत्यंत स्पष्टपणे सांगू इच्छितो, हा दावा पूर्णपणे असत्यापित आहे. कोणत्याही अधिकृत स्रोताने, कोणत्याही पत्रकार परिषदेत किंवा कोणत्याही कागदोपत्री पुराव्याने याला दुजोरा दिलेला नाही. जरांगे, शिंदे आणि बावनकुळे यांच्यापैकी कोणीही यावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे हा एक तर्क, एक शक्यता किंवा राजकीय वर्तुळातील गॉसिप म्हणूनच बघितला पाहिजे, ठाम सत्य म्हणून अजिबात नाही. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की महाराष्ट्रासारख्या स्पर्धात्मक राजकारणात असे कट कारस्थानाचे तर्क नेहमीच फिरत असतात आणि प्रत्येक वेळी ते खरे ठरतातच असं नाही. सत्य आणि अफवा यातला फरक ओळखणं हीच खरी पत्रकारिता आणि तेच सच इन लाईव्हचं ब्रीदवाक्य आहे. तर या सगळ्या घडामोडींचा एकत्रित अर्थ काय लावायचा? एका बाजूला बावनकुळे यांचं नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत चर्चेत आहे. दुसऱ्या बाजूला मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांच्यावर गंभीर आरोप होत आहेत. हे दोन्ही मुद्दे एकमेकांशी जोडलेले असतीलच असं नाही, पण महाराष्ट्राच्या राजकारणात टायमिंग हे नेहमीच महत्त्वाचं मानलं जातं आणि त्यामुळेच अशा चर्चांना बळ मिळतं. ओबीसी विरुद्ध मराठा आरक्षण हा मुद्दा गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात संवेदनशील विषयांपैकी एक राहिलेला आहे आणि बावनकुळे हे या दोन्ही समीकरणांच्या केंद्रस्थानी आल्यामुळे त्यांच्या भोवतीची चर्चा अधिकच तीव्र झालेली दिसते. तर मित्रांनो, एकंदरीत चित्र असं आहे, चंद्रशेखर बावनकुळे यांचं नाव मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेत नक्की आहे आणि त्यामागे त्यांचा राजकीय प्रभाव, संघटनात्मक अनुभव आणि विदर्भातील पकड ही कारणं आहेत. पण हे अजूनही एक जर तर वरचं गणित आहे. त्याचबरोबर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांच्यावर टीकाही होते आणि यामागचं नेमकं राजकारण काय आहे हे स्पष्ट होण्यासाठी अजून वेळ आणि अधिकृत माहितीची गरज आहे. कोणताही ठाम निष्कर्ष काढण्याआधी आपण अधिकृत घोषणेची आणि पडताळलेल्या माहितीची वाट पाहणं गरजेचं आहे. राजकारणात असे अंदाज, दावे आणि तर्क नेहमीच होत असतात. आपलं काम आहे सत्य आणि अफवा यातला फरक ओळखणं. तुम्हाला हा विषय कसा वाटला? तुमचं मत काय आहे? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून पुढच्या प्रत्येक अपडेटची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. भेटूया पुढच्या व्हिडिओत नवीन विषयासह. तोपर्यंत मी सचिन खानेकर, कॅमेरामन चैतन्य खानेकरसह आपली रजा घेतो. नमस्कार.